चला तर आपल्याला आता जय सद्गुरू। चला तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। सुरतचा फेमस खावसा रेसिपी आणलेली आहे। तर चला बघूया आपण काय काय घेतलेलं आहे ते। 4-5 मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत चटणीसाठी, लसूण घेतलेले आहेत 10-12 आणि आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत कच्चे। आणि हे बघा मी खावशासाठी खोबरा घेतलेला आहे कापून। तर चला फेमस आहे खावसा सुरतची रेसिपी। तर मी आलेली आहे कोकणामध्ये, तर बोलली चला गावाला माझा मुलगा वगैरे मी आज बनवणार आहे बघा खावसा रेसिपी। तर चला आपण खावसा रेसिपीची पुढची प्रोसेस बघूया। चला तर आता मी हे कढई त्यामध्ये काय झालं तर आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आपण छोट्या ह्याच्यामध्ये कढई घेते थोडा, हे बघा हे सर्व लावून घ्यायचे। 2 नारळ मी घेतलेले आहेत। तर चला आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे। चला पातेला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी चांदणी घेतलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला गव्हाण घ्यायचं आहे। हे बघा असं करून घ्यायचं आहे। पाणी काढायचं आपल्याला। हे परत आपल्याला मिक्सरला लावायचं आहे। नंतर असं परत मिक्सरला घ्यायचं आहे। बघा अशी घेतलेली आहे। तर याच्यात आपल्याला आता काश्मीरी मिरची पावडर टाकायचं आहे। आता आपल्याला काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा टाकायचा आहे त्याच्यामध्ये। चला तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये लिंबूचा रस टाकायचा आहे। लिंबू टाकायचा आहे पिळून। हे बघा तुम्ही असं काय दाखवत घेऊ शकत नाही, याचे परिणाम फार वाईट होतील। बघा आमच्या ऋषीचे दादा सोडलं नाही ना तर त्याचे परिणाम चांगले नाही होणार। थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला। थोडंसं पाणी टाकायचं आहे। चला आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची चटणी खावशाची। चला तर बघा आपली चटणी तयार झालेली आहे। थोडासा अजून पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला। लाल मिरची मसाल्याचा डबा आणू। लय छान झाली चटणी, लय मस्त झाली चटणी। माझ्या सुनत गेल्या चटणी। हे आता आम्ही जेवणार मस्त खाणार। चला तर आता आम्ही जेवायला बसतो। आता आपल्याला पुढची प्रोसेस चालू करायची। आता मी ह्याच्यामध्ये बेसन टाकणार आहे। थोडासा बेसन तुला नाव दे ना आता नको पुढं।
मध्ये बोलू नका. ते मागं उभा राहायचं. टाकूया, ते मिश्रण करूया आणि आपल्याला आता ह्याची उकळी काढायची आहे. गॅसवरती ठेवायची आहे आपल्याला. आता आपण गॅसवरती ठेवूया. तर चला आता आपण गॅस चालू करायचा आहे. मैजिक से लेने का ही. थोडा पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढाच करू शकतो आपण. तर अशी माझी मुलं वगैरे खाणारी आहेत तर मी जास्त बनवलेला आहे. आता आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे. त्यात काय टाकलास? चटणीची प्रोसेस करायची आहे चालू. चला तर आता आपल्याला हे बघा, मी आता चटणीला तेलामध्ये हे करते, फोडणी वगैरे देते. तर हे बघा, एक हे टाकायचं आहे, एक पळी तेल टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. हे बघा, ही चटणी आहे. तर आपल्याला हे करायचं आहे. पुन्हा सुरतचा एक नंबर खावसा रेसिपी आहे. सुरतला ही फेमस आहे आयटम. त्याच्यामुळे मी गावाला आल्यावरती बनवली आहे. जास्त अशी पतली नाही करायची. थोडासा पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. असं इकडे खावशाची रेसिपी तयार आहे. आणि इकडं आपल्याला तेलामध्ये हे टाकायचं आहे. हे बघा, हे टाकायचे. चला तर चला आता आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे. असं करून घ्यायचे मस्तपैकी. चला तर हे बघा, आता आपली रेसिपी हे बघा, मी हे करून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याला मस्तपैकी येऊन द्यायचे. थोडासा तेल कमी पडला आहे. मी थोडंसं तेल टाकले. चला तर हे बघा, असं बघा. आता आपली झालेली आहे मस्तपैकी अशी. ह्याला पण उकळी आलेली आहे बघा. चला तर मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला नंतर दाखवते. तोपर्यंत आपण थांबूया इथे. चला
चमचीने टाकत आहे. हे बघा असं. तर आपल्याला हे टाकायचं आहे बनवलेलं आहे ते खावसा. खावसा तयार झालेला आहे. चला आम्ही कोकणात आलोय शिमग्याला. आज बायकोने खावसा बनवलाय स्पेशल. आम्ही तर खातो सुरतमध्ये. आज घरचे आमच्या आईबाबांसाठी बनवलेला आहे स्पेशल. पापडी आहे खावसा. आम्ही तिकडनं सगळं किट आणलेले आहे सुरतवरून. 300 रुपयाची किट येते. डीमार्टमध्ये भेटते एक किट. नक्की तुम्ही भेट द्या. कुठून बघताय ते आमच्या चॅनलला सांगा. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये लाईकमध्ये सांगा आम्हाला. जय सद्गुरू. पटपट.